नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। खरीप सीझन आता संपलेला आहे आणि रब्बी सीझनची आता सुरुवात झालेली आहे। आणि आता रब्बी सीझनचा जर विचार केला तर रब्बी सीझनमध्ये मुख्य जर काही पिकं असतील तर त्या पिकामध्ये कांद्याचा देखील मुख्य पीक म्हणूनच समावेश होतो। आणि आता नाशिक कांदे लागवड झालेली आहे आणि रब्बीमध्ये उन्हाळ कांदे लागवड सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी रोपवाटिका टाकण्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि साधारणतः 1 नोव्हेंबरपासून ते 1 डिसेंबर, तसं म्हणायला गेलं तर काही लोक ऑक्टोबरपासूनच रोपवाटिका सुरू करतात आणि नोव्हेंबरच्या शेवटी रोपं लावण्यासाठी येतात आणि त्यानंतर हे रोपे साधारणतः डिसेंबर एंडिंग, कधीकधी 15 जानेवारीपर्यंत देखील कांदे लागवड करण्याचं नियोजन केलं जातं। आणि हा कांदा जो उन्हाळ कांदा असतो याची साठवण क्षमता ही उच्च दर्जाची असल्यामुळे शेतकरी याची मोठ्या प्रमाणात साठवणूक करतात, कारण योग्य भाव मिळणं फार गरजेचं असतं। त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात याची साठवण केली जाते आणि याचा पुरवठा साधारणतः जर साठवणूक उत्तम प्रकारची जर झाली तर दिवाळीपर्यंत देखील हा साठवला जातो आणि हा कांदा हळूहळू बाजारात आणून तो विक्रीसाठी उपलब्ध केला जातो, जेणेकरून तो ग्राहकाला देखील खायला मिळेल आणि योग्य भाव देखील मिळेल। आणि हा कांदा आता सध्या त्याचीच रोपवाटिका सुरू करण्यात आलेली आहे आणि हे एक रब्बीमधील मुख्य पीक आहे। चला तर मंडळी, भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।